गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत सुरळीतपणे सुरू असणारी गगनबावडा तालुक्यातील दूरसंचार सेवा गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। तालुक्यातील विविध गावांमधील मोबाईल टॉवर्सना आवश्यक असलेला बॅटरी बॅकअप संपल्यामुळे वीज खंडित होताच मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा गायब होतीये। तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना त्याचा फटका बसत असून प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय। गगनबावडा तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाल्यावर दूरसंचार यंत्रणाही कोलमडते। नियमानुसार वीज गेल्यानंतर दूरसंचार यंत्रणा कार्यान्वित राहण्यासाठी टॉवरला सक्षम बॅटरी बॅकअप असणं आवश्यक आहे। मात्र तालुक्यातील बहुतांश टॉवरमधील बॅटऱ्या जुन्या आणि निकामी झाल्यात। परिणामी वीज गुल झाली की काही मिनिटातच नेटवर्क गायब होतं। अनेक ठिकाणी तर तासनतास मोबाईल नो सर्व्हिस मोडवर राहत आहेत। BSNLसह खासगी कंपन्यांचाही मनमानी कारभार सुरू आहे। रिचार्जचे दर वाढूनही सुविधा मात्र जैसे थे असल्यानं संताप व्यक्त होतोय। गगनबावडा तालुक्याच्या दुर्गम भागात संपर्क यंत्रणा हाच एकमेव आधार आहे। मात्र वीज गेली की बहुतांश तालुक्यांचा संपर्क तुटतो। प्रशासनानं त्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ नवीन बॅटरी बॅकअपची व्यवस्था करावी अशी मागणी कार्यकर्ते उत्तम बांडागळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे। तालुक्यातील दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व टॉवर्सवरील बॅटरी संच बदलून तातडीनं बॅटरी संच नवीन बसवावेत अशी मागणी होतीये।